मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कुकुरवाड सर्वांना आवाहन करतो की येत्या 28 जून रोजी आपण राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करणार आहोत. त्यानिमित्त आपण दिनांक 25/5/2026 रोजी जिल्हा समन्वय समिती बैठक आयोजित केली होती माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली. त्या अनुषंगाने आपण 28 जून रोजी पल्स पोलिओ मोहीम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 2330 व शहरी भागामध्ये 205 असे 2535 लसीकरण केंद्राची स्थापना केलेली आहे. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी हे आपण लसीकरण घेणार आहोत. यामध्ये 5 वर्षाच्या आतील अपेक्षित बालकं आपल्याकडे असतील 3,30,529 या बालकांना आपण या संदर्भात आपण लसीकरण हाती घेतलेलं आहे. आपलं उद्दिष्ट आहे की सर्व या बालकांचे 0 ते 5 वर्ष या वयोगटातील 100% बालकाचे आपल्याला लसीकरण करायचे आहे. याच्यामध्ये विविध विभागाकडून अपेक्षित सहकार्य असे आहे, जसे की अंगणवाडी बूथ, एकात्मिक बालविकास विभाग, अंगणवाडी बूथ आपल्याला कार्यान्वित ठेवायचे आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण हे सर्व बूथ कार्यान्वित राहणार आहेत. याच्यामध्ये दुसरा विभाग आहे शिक्षण विभाग. शिक्षण विभागाकडून आपल्याला अशी अपेक्षा आहे, तिथली जे काही शाळा चालू ठेवायच्या आहेत, आपल्याला तेथील शिक्षक, हेडमास्टर या सदर मोहिमेमध्ये आपल्याला सहभाग करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे अपेक्षित बालकं आहेत ते पूर्णपणे आपल्याला त्यांचे लसीकरण करता येईल. तसे विद्युत मंडळ, या विद्युत मंडळामार्फत आपल्याला अशी अपेक्षा आहे की त्या दरम्यान त्यांनी जो काही पुरवठा आहे तो सुरळीत ठेवायला पाहिजे, लोड शेडिंग करू नये. आणि राहिलेल्या रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन इथेही आपलं बूथ कार्यान्वित राहणार आहे, जेणेकरून इथलेही बालकं सुटू नाही. अशा प्रकारे आपण अशी योजना आखलेली आहे. याच्यानंतर या 28 जून नंतर आपण 3 दिवस परत जे बालकं सुटतील, जे घराच्या बाहेर गेलेले असतील, कुठं प्रवासात असतील, अशा बालकांना आपण 3 दिवस लसीकरण त्यांच्या गृहभेटीद्वारे आपण करणार आहोत.